नमस्कार मित्रांनो. आज फायनली साइन ऑफ आहे माझं म्हणजे आम्ही आहेत 5-6 लोक आहेत टोटल शेपवरतून साइन ऑफसाठी. तर हा साइन ऑफ आहे. तर मी खूप खुश आहे. साइन ऑफ असले ते आज मी 9 महिन्यांनी घरी जाणार. तर खूप मजा येते. तर अर्धं तर माइंड घरी पोचलेलं आहे. तर आज दुपारनंतर आम्ही निघणार आहोत घरी. तर आपले सर्व कामे शिपवरची दुपारपर्यंतची सर्व कामं करून रेडी राहू. हे सर्वजण माझे फ्रेंड्स घरी जाणार आहेत. ये इधर ही रहेगा ना अभी, ये इधर ही रहेगा. साइन ऑफ भाई कैसा लग रहा है आज आमचं साइन ऑफ आहे. कसं वाटतंय तुला? अरे सांग रे कसं वाटतंय? खुश आहे का नाही? चला तर रात्रीचे 11:30 वाजलेत. दुपारी निघणार होतो पण एजंट आला नव्हता न्यायला आम्हाला. सो रात्रीच्या 11:30ला निघालो आहे. तर उद्या दुपारची फ्लाईट आहे. तर एजंट आम्हाला गाडी घेऊन आला होता पोर्टला न्यायला. तर उद्या सकाळी लवकर उठून बोललो थोडा बाहेर सिटी पाहून येऊ. तर आम्ही इस्तानबुलमध्ये हॉटेल भेटलेलं आम्हाला एअरपोर्टच्या बाजूला. एअरपोर्टपासून 1 ते अर्धा तास वाटी होतं हॉटेल. लांब होतं थोडंसं. तर बाहेर जाऊन थोडा मी बाहेर फिरून आलो. बोललो काही शॉपिंग करायची शॉपिंग करू. कोणाला काय चॉकलेट घ्यायच्यात चॉकलेट घेऊ. त्याच्यानंतर एक मॉल होता. मॉलमध्ये गेलो. थोडं फिरलो पण काही चांगल्या गोष्टी होत्या पण खूप कॉस्टली होत्या. सो नाही बोललो. त्याच्यानंतर टर्किश इस्तानबुलचा खूप फेवरेट स्वीट असतं बकलावा, तो घेतला. त्याच्यानंतर दुपारी लंच केलं. त्यानंतर आम्हाला न्यायला एजंटनी गाडी पाठवलेली हॉटेलला. गाडी पण खूप मोठी होती कारण आम्ही 8-9 लोक होतो. तर आम्हाला त्यांनी मोठी गाडी पाठवलेली कारण लगेज पण खूप होतं. सो आम्ही गाडीमध्ये पण खूप मजा केली. हे माझे शिपचे मेंबर आहेत सर्व माझे फ्रेंड्स. नंतर आपण बाहेर पाहू. सिटी बघा किती खूप मस्त दिसते. बिल्डिंग्स पण खूप मोठमोठ्या आहेत आणि प्लॅनिंग सिटी आहे भरपूर. हे आहे इस्तानबुलचं एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट पण खूप मोठं आहे इस्तानबुलमध्ये. त्यांची अरेंजमेंट पण खूप आहे. पार्किंगसाठी पण त्यांच्या खूप जागा भरपूर आहे. तसं पण मी या ठिकाणी 1-2 वेळा आलेलो एअरपोर्टला इस्तानबुलला. मी जॉईनिंग पण इस्तानबुलमध्येच केलं होतं एअरपोर्टला. तर एअरपोर्ट आतमधून पण खूप मस्त आहे. खूप मोठंसुद्धा आहे. सो खूप मजा येते एअरपोर्टला आलं की. हे आहे इस्तानबुलचं एअरपोर्ट. आतमधून खूप मोठं आहे. शॉपिंगसाठी पण आतमध्ये पण खूप शॉप्स आहेत. स्वीटच्या शॉप्स आहेत, क्लोथच्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही जस्ट चेकिंग करून आता गेटकडे निघालो आहे आमचं लगेजला. थोड्या वेळात प्लेन पण टेक ऑफ करणार आहेत. सो फायनल अनाऊन्समेंट झाली तर आम्ही प्लेनमध्ये निघतो आहे. हे आमचे शिपचे पंपी आहेत. ते जाणार आहेत लखनौला पण मुंबईसोबत आमच्यासोबतच आहेत मुंबईपर्यंत. ही आहे आमची फ्लाईट. आतमधून इंडिगोची फ्लाईट आहे. खूप मस्त फ्लाईट आहे. तर विंडोतून पाहत होतो तर बाहेर एक प्लेन लँड करते. आवाज पण खूप बाहेर येतो आहे पण खूप मस्त वाटते. थोड्या वेळात आमचं फ्लाईट पण टेक ऑफ करणार आहे. खूप मस्त वाटते पण टेक ऑफ करण्याच्या टायमिंगला थोडं भीती पण वाटते कारण ते थोडं व्हायब्रेशन होतं. तर खूप भीती पण वाटते पण मजा पण येते तेवढीच. नाईटचा टाईम आहे. रात्रीचे 8 वाजलेले. तर जस्ट फ्लाईटने टेक ऑफ केले आमच्या. तर तुम्ही पाहता बाहेर कसं दिसतंय. खूप मस्त दिसतंय. पूर्णपणे टेक ऑफ केली. तर टेक ऑफ करण्याच्या थोड्या वेळानंतर आम्हाला डिनर दिला. डिनरमध्ये पण राईस दिलेलं, भात, त्याच्यानंतर चणा दिला होता, सॉफ्ट ड्रिंक्स दिली होती, कोक. तर तेवढं संपवून आम्ही आता बोललो रात्रीचे 12-12:30 वाजलेले. तर झोप काढू म्हणजे सकाळी 5:30ला लँड करून आपलं मुंबईला
सकाळी 5:30ला लँड केलं. त्याच्यानंतर लगेज कलेक्ट केलं. माझे मित्र आले होते मला न्यायला. तर बाहेर गेलो तर पाहतोय तर मुंबईला पाऊस चालू झाला होता. पाऊस म्हटल्यावरती खूप